बेसारा म्हणा, अनाथ म्हणा, बेवारस म्हणा, सारं वापरू जातो. अरे असा नका विचार करू हो का. सगळं आपल्या सोबतच असतं ते, त्याच्यामुळे कधी असा विचार नका आणू मनामध्ये. आपल्या फाउंडेशनची तुम्हाला काय मदत होईल आणि रोड मिळू नका काय आपलं असं बिंदास हे हक्काने राहा. तुम्ही आपले दुसऱ्याच्या गोष्टी काहीच नाही आहे. तुम्ही जर आपल्याला जा हे केलं तर आपल्याला कळणार कसं काय. तुम्ही समजूतगीच्या गोष्टी आहेत उलट तुम्ही काय विषय फक्त रात्री फक्त चहा प्यायला येते ते. हां चहा तुमच्यामुळं माझा किती कल्याण झालं तो काय हँगआउट झालं होतो मी. हो काय तुमच्यामुळं सहकार्य झालं. अहो सहकार्य नाही हो सहकार्य नाही थोड्या वेदना होत आहेत अजून पण तुमच्यामुळं तो बरं वाटतंय का आता तुम्हाला बरं वाटतंय का थोडाफार करू शकतो. थोडं होत आहे का आता हे एक बॅग अडकवली असं अडकवलं. हां कंडिशन अशी होती की चालता येत नाही. तो काय भेटला नाही मी बघितलं ते अशा- पण दवाखान्यामध्ये तुम्हाला चांगलं ट्रीटमेंट झालं का हां व्यवस्थित चांगलं झालं ना? पण लिटल बिट आय एम ओके राहील. चालतंय जरा थोडीशी काळजी घेत जावा रस्त्यावर बघत जावा टेन्शन मध्ये नका टेन्शन म्हणजे आता नॅचरल आहे. टेन्शन कोण बोलवून घेत नाही. वास्तविक आहे येतच. रात्री मला ती बाई जेवलं की नाही काय खाल्लं की नाही तुम्ही संध्याकाळी सर तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे की फक्त रात्री तुम्ही चहा प्यायला येतो. हां का मग चहा नाश्ता वगैरे काय करणार का तुम्ही काय तुमची इच्छा बरोबर ठीक आहे चालतं जाऊया चहा नाश्ता काय तुमची तुम्ही सहकारी बरं तर आहे ना कधी आले दवाखान्यातून आम्हाला तर खूप दिवस झाला आलो. नंतर संतोष भाऊन आपल्या भेटलो होतो मध्ये एकदा. हां संतोष भाऊ हां ते राजाभाऊ शेती कांबळे हां तुमच्या आठवून त्यांनी मला कपडे वगैरे दिले होते तुमच्या सहकार्याने. विचारधारा फाउंडेशन तर्फे खूप अनमोल मदत झाली तुम्हाला. हां धन्यवाद नाही, मी तुमच्या हो नाही असं काय नाही तुम्ही या गोष्टीसाठी हे आपल्या पोलिसांमध्ये आपलं काम करणारे हे बघा इथे अजून थोडंसं आहे. ते इथे एक आहे. अच्छा ते इथे सगळे टाक आहे. हां तिथे पाटील आहे. बरोबर आणि गेले 5 वर्ष बघत नाही तुम्हाला असं काहीतरी वाटलं ना मला इथून पुढे असं सहकार्य करत जावं ही 100% तुम्ही कधी हे करा सहकार्यानं नंबर सगळ्या द्या आमचा. आम्हाला कधी बी हे ना तर मी इथं असतो संध्याकाळी आम्ही इथं चहा वगैरे घ्यायला येतो तर आम्हाला काय वाटतं तर बिंदास तुम्ही आवाज द्या. त्या नंबर देतो त्याच्यावरती फोन करा. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची मदत लागली तरी मी तुम्हाला मदत करणार 100%. हे आपले भाव आहेत अन्न आहे. तुम्ही यांना कुणाला जरी सांगितलं ना तरी हे फोन करून बोलून घेतील. त्याचा काही प्रॉब्लेम अडचणी नाही आहे. तुम्ही फक्त काळजीपूर्वक राहा टेन्शन घेऊ नका आणि काय दुखत असेल तर मला सांगा आम्ही दवाखान्यामध्ये घेऊन जातो आम्ही काही प्रॉब्लेम नाही काय नाही. तर आपण चहा वगैरे घेऊया जरा चला काय खाल्ले का तुम्ही चला चहा तर एवढ्या रात्री तरी तुम्ही काय करताय 1-1:30 वाजली कुठं जाऊ काय करू. बेसारा आहे मी म्हणजे बेसारा म्हणा अनाथ म्हणा बेवारस म्हणा सारं वापरू जातो. अरे असा नका विचार करू हो का. सगळं आपल्या सोबतच असतं ते, त्याच्यामुळे कधी असा विचार नका आणू मनामध्ये. आपल्या फाउंडेशनची तुम्हाला काय मदत होईल आणि रोड मिळू नका काय आपलं असं बिंदास हे हक्काने राहा. तुम्ही आपले दुसऱ्याच्या गोष्टी काहीच नाही आहेत. तुम्ही जर आपल्याला जा हे केलं तर आपल्याला कळणार कसं काय. तुम्ही समजूतगीच्या गोष्टी आहेत उलट तुम्ही साऱ्या माणसं आहे. आम्ही उलट तुम्ही आज भेटले म्हणा. नाही असं काहीच बोलू नका. हे सगळे आपले आहेत. राजा भाऊ चला चहा घेऊ आणि अजिबात तसं काही टेन्शन घेऊ नका रोड मिळू नका. तुम्ही आपल्या समजाच्या गोष्टी तू अहो बाबा मला ज्या गोष्टी पटल्या त्या बोलून अश्रू येत नाही. अश्रू काय मुद्दाम येत नाही बरोबरच आहे. तुम्ही चांगलं आहे यामध्ये मग आपलं घरी परत जायचं आहे ते तुम्ही इकडले पण नाही दिसत. प्रत्येकाला नाही कोणी नातेवाईक आणि 100% इन फ्युचर काय होईल मला माहीत. मी आत्ता थोडं नाही म्हणत हां तुम्ही गेल्यानंतर मी कुठं जाऊ हेच मला माहीत नाही. आत्ताच कंडिशन आहे. आम्ही सोबत ते आपलं फाउंडेशन सोबत असणार आहे. असं काहीच मनावरती लावू नका घेऊ. तुम्हाला कधी बी कुठल्याही गोष्टीचा असून द्या तुम्ही मला सांगा तिथं आपली मदत 100% होईल. नाही त्यासाठी तर शोध घेतो 4-5 दिवसानंतर आता भेटले थोडं माइंडसेट झालं. हां का नाही मी इकडे संध्याकाळी आम्ही इकडे असतो सगळेजण. मला संध्याकाळी वाटतं ना फिरणं तुमच्याकडे म्हणजे गाड्या असणं नसणं हा प्रकार आहे ना. बरोबर चालत किती फिरायचं. आता गाडवं पण दवाखान्यात गाडवं नाही तू गाडवं पण बंद झाले गाडवं व्यवस्थित केलं तुमचं काय की ते आमचे मित्र होते. हां सांगितले सर आहे आमचे ते. तुम्ही सांगितलेलं त्यांना काय कमी तुम्ही पडून देऊ नका. हां काय चालतंय काही लागलं ना तर तुम्ही इथं बिंदास येत जावा. संध्याकाळी आम्ही इथंच असतो सगळे. काही वाटू द्या तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा असू द्या खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम असू द्या त्या तुम्हाला काय म्हणजे वैयक्तिक मला कपड्याचं हे काय प्रॉब्लेम असतो ना तर बिंदास सांगा. असं काय हे नाही आहे हक्काने. हां या आपण चहा घेऊया येताना असं ना त्याला चहा घेऊ नाश्ता काय खाणार आहे का तुम्ही नाश्ता आहे का
चांगलं दिसतं म्हणून मी तुम्हाला बोलतो. बाकी कधी रुपयामध्ये तुम्ही असं देवासारखे येताल काही आपल्यालाही नाही. फक्त एक चांगलं एक माणुसकीच्या नात्याने आम्हाला एक मोठी करा. हा, बसा, बसा. अहो सर, तुम्ही कुठं बसताय ते? हो, ही आपली जागा आहे. आम- आम्ही साधारणच माणसं राहणार. हो, मी साधारण. दुर्दैवानं आलोय हो फुटपाथवर. नाही नाही नाही. आता पाणी पाजणारा पण कोण नाही, तुम्ही आहेत. अण्णा ठीक आहे की सगळ्यांना आणले बरं घे थोडं बरं करा. ठीक आहे. तुम्ही पण शेअर करा थोडं. नाही नाही खावा. हॅलो. कधी कोणाला विचारा काय तुम्हाला वाटलं ना, आम्ही इथंच असतो सगळेजण. मी जरी नसतो तर आपली टीम इथंच असते आणि राजा भाऊ इथं असतात. त्याच्यामुळं कधी असा विचार करू नका, बिनधास्त राहावा. माझे एक नंबर विनंती आहे सर, बोलू का? बोला की. काय बोलायशिवाय समजत नाही. बोला ना. काम आणि राहण्याची व्यवस्था, ह्या दोन गोष्टी करताना तत्पर लागणारी जी मदत आहे त्याची अपेक्षा आहे. कामाला तुमचं हे करायचं आहे का? हा, मी जे करू शकेन ते काम आणि राहण्याची व्यवस्था. काय तुम्हाला काय काम जमतंय? तुम्हाला काय काम जमतंय? आपल्याला काय काय कामं अवेलेबल आहे सांगा, त्यापैकी मला सूट होते नाही, मी तुम्ही सांगेन. सांगा ना तुम्हाला. नाही तसं नाही सांगू शकत. आपल्याकडे काही काम आहे ते सांगितलं तर मी त्यातलं काम आम्ही नाही कामं आपल्याकडे आहे. तुम्ही सांगाल ते मी तुम्हाला वेकन्सी बघून देतो किंवा बाबा तुम्ही इथं काम करताल, तुम्ही सांगा तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवड आहे, करून देतो मी. इंडस्ट्रीमध्ये मॅन पॉवर हँडल करू शकतो. नाहीतर एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मला त्यातली रिजन करा. तुम्ही चांगले शिकलेलं दिसतंय की. JSPM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये लॅब मेंटेनन्स डिपार्टमेंटला एसओडी होतो मी सेंट्रल. हो बाबा. 5 कॅम्पस पाहिले. मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये परत दुसऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रिजन करा मला त्या नाही, खरोखर सांगतोय मनापासून. हा का? आणि राहण्याची नाही, नाही, मी विचारतो, मी सांगतो. महिन्यात थोडा खर्च हां. तो हँडल केला. माझं रुटीन लागलं नाही, मदत हवी. कामासाठी प्रयत्न करतो मी. कारण माझी वेळ अशी पण मी हे तुम्ही भेटलं कुठं मला. मी जर तुम्हाला जर काम बघितलं तर तोच भाग फक्त माझ्याकडे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला साधन काय नाही आहे, राहण्याला ठिकाण नाही, बेड्यासारखं होतं, फिरायला झालं, भटकल्यासारखं झालं. नाही, फॅमिली किती कुठं असते? नातेवाईकांची साथ नाही कोणाची. नाव काय तुमचं? माझं नाव अवधूत कुलकर्णी. हा, अवधूत कुलकर्णी. कुलकर्णी. हां. बघतो मी कामाचं स्वरूप जिथं चांगला वाटेल ना तिथं बघून तुम्हाला जॉईन करायला होतो. महिन्यापासून 2 महिन्यानंतर माझे मी पाय उभं राहिलं ना, पुन्हा समोर हात पसरायची गरज नाही. नाही ते बरोबरच आहे. सहकार्य म्हणजे राहील. आपली टीम म्हणजे एकदम व्यवस्थित सहकार्य करते. विचारधारा फाउंडेशनचे सगळे सहकारी. हां. धन्यवाद. नाही, धन्यवाद नाही. इथून पुढं पण तुमच्याकडून खरोखर मला खूप सहकार्याची अपेक्षा होल्डी करणार ना. इथून कुठं आलोय हे मला का समजत नाही आहे. म्हणजे कुठं होतो आणि इथं कसं आलोय फुटपाथपर्यंत तेच मला समजत नाही. कुठले आहे तुम्ही नेमकं? मी प्रॉपर कराडचा आहे, बट सिन्स लास्ट मोर दॅन 32 years आय एम लिव्हिंग ॲट सिंहगड रोड, धायरीपाटा.
अरे बापरे Right now I am all over this world. हो इंग्लिश नाही कळत आपल्याला पण एवढे शिकलेले मला तुम्ही इथं कसं काय आले नाही शिकलेलो जास्त नाही आहे, शिक्षण जास्त नाही. जग चांगला बघितलंय मी. डोमेस्टिक प्लेन विमानाने फिरलो मी भारत संबंध भारत. चांगलं आहे बाबा तुम्ही एवढे शिकले सवरलेले आहे. मग तुमचं फॅमिली वगैरे कुठं नाही असते काय हो, करते काय आता नाही? अशा वयात फॅमिलीनं दूर न जाणं हा त्यांचा कार्यभाग होता. हां. मला दूर राहून सोडणं हां आणि दुर्दैवानं ते माझ्या नशिबात येणं हा मार्ग ही फुटपाथवर आता तुमच्यासमोर आहे. ही सध्याची परिस्थिती नाही, असं काही नाही आहे जे मी साधारण माणूस होते काय बोलतो आता येणार तुम्ही निश्चित राहा चहा आहे नाही नाही तुम्ही बस ना. नाही खावा घेतो मी बरोबर. हां नाही मी घेतो बरोबर. आम्ही 11, 11:30, 12 वाजता आम्ही इथंच असतो. मी 2-3 वाजेपर्यंत असतो. मी नसेल तर बाकीची टीम म्हणजे इथं आपल्या तिच्या स्टँडवरती कुणाला जरी विचारलं राजा भाऊ इथे कुठे आहे तर तुम्हाला लगेच कळवतील. मग तुमच्या कामाचं स्वरूप कुठं चांगलं वाटेल ना आम्ही तुम्हाला तिथं जॉईन करून देतो जेणेकरून ते तुमचे सगळे हाल दूर होऊन जातील. त्याच्यामुळं राहण्याचं खाण्याचं चालत आणि उद्या परवा आपण दवाखान्यात ते जाऊन येऊ परत ते पायाचं काय असेल ना थोडंसं बघू म्हणजे ते कवर होऊन जाईल. हां आपल्या मॅडम आहे तिकडं ससूनमध्ये आम्ही स्वतः येतो. दीपाली ताई तिथंच असतात त्यांच्या ह्याच्यातनं आपण लगेच माध्यमातून लगेच करून घेऊया. 2 वेळा गेलो होतो. हे आमच्या ताई आहेत ना नाही, आपले सहकारी आहेत ना राजाभाऊ कांबळे त्यांनी सांगितलं मला की मी स्वतः तुम्हाला ससूनमध्ये नेतो. हां 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 त्यानंतर मी एकदा व्हिजिट केली होती तिथे. हां ते म्हणजे स्वतः नाते कोणतरी पाहिजे बरोबर कोणतरी पाहिजे. आणि मग मी असं ऐकलं होतं की जर की या 5 वर्षामध्ये माझे हाल झालेले आहेत काही असो बाहेरचं खाणं असो व्यसन असो वॉटेवर माणूस एका वेगळ्या मानसिकतेमध्ये गेला बरोबर व्यसनात शिरतो किंवा काही खाणं पिणं वेळेवर नसणं हे प्रकार होणं स्वाभाविक कुणाचंही बटत नाही. तो प्रकार माझ्या झाला आहे. सजूनला व्हिजिट केली होती. कोणीतरी बरोबर लागतं नातेवाईक. आता नातेवाईक म्हणल्यानं मला थोडंसं स्ट्राईक होतो. नाऱ्याने असं काय नाही आहे तुम्ही नका टेन्शन घेऊ काय आहे तुम्ही गाऊन सुंदर राहा ते पाहायचं थोडंसं पहिलं बघा मला फोन करा नाही तर 3 वाजता काय हो काय काय बघायचं पाय कंबर. आता कसं वाटतं तुम्हाला प्रत्येक गोष्टीला आता मनुष्य आहे म्हणल्यावरती ते थोडंसं हे होणारच की आता घराचा आसरा नसल्यावर माणूस काय होतो. नाही कसं आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत स्मशानभूमीपर्यंत कुणीतरी नाही बेवारच म्हणून नको. एक मित्र तरी पाहिजे. कसबे साहेबांसारखा एक मित्राने कसबे साहेबांचे विचारधाराचे सगळे सहकारी तरी मला पर्यंत नेतील त्याची गॅरंटी पाहिजे. ती तुमच्याकडून अपेक्षा आहे. अपेक्षा नाही विश्वास आहे. तुम्हाला आम्ही काय बोलतो तुम्हाला कुठेही काही मदत लागली तर विचारधारा सोशल फाउंडेशन सोबत असणारच आहे. आणि आपल्या ह्याच्यामधला कोणी जरी भेटला ना तर तुम्ही डायरेक्ट त्यांची संपर्क साधला आयुष्य चांगला आहे. देव भगवंतानी ईश्वराने हा जन्म दिला आहे. तो आयुष्य सुरुवात आपण कधीही करू शकतो. असं काहीतरी चांगलं विचार आपले होते अजूनही आहेत. बरोबर त्यासाठी सहकार्य करणार कोण नाहीये. तुम्ही आहात पण कधीतरी आहात असं नको. नाही जाऊ आता इन्सिडेंटली आता तुम्ही भेटला 4 दिवसांनी तसं व्हायला नको. ज्या वेळेला वेळेत लागतं त्यावेळेला कसबे साहेब किंवा त्यांनी सहकारी तत्पर पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था करा. 100% नम्र विनंती. 100% होणार. नम्र नाही कळकळीची विनंती आहे. नाही एकदम म्हणतात ना ते फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट अशी विनंती आहे. म्हणजे अंतःकरणापासून म्हणतात. नाही अजिबात नाही आहे. तुम्हाला 24 तासामध्ये तुम्ही नंबर घ्या फोन करा. तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीची अडचण आली जेणेकरून त्या टायमी जावा आम्ही तुम्हाला लगेच मदतीला धावलो. तशा तुमच्या कुठल्या बी असू द्या त्याच्यामध्ये मदतीला धावतील. असं माणसाला नाही आहे किंवा बोलून निघून गेलेलो आहे. आतापर्यंत सगळ्याला माहिती आहे आणि हे पुढे मला असं समजणारेच करायचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी असं स्पष्ट नाही आहे. नाही विचारधाराचे व्हायरल झालेले व्हिडिओ मी सॉरी एकाच्या मोबाईलवर बघितले. हां सुंदर आहे तुमचे धान्य वाटप किंवा तुमचे फोटो व्हिडिओ बघितले. हां सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटून कसं वाटलं. इंस्टाग्राम आता एवढं व्हायरल झालं आहे की ते न दिसल्याशिवाय थांबत नाही. कुणाला तरी दिसेल आणि ह्या माध्यमातून आमच्या फॅमिलीला तरी दिसेल कोणतरी पाहिजे. या माणूस तिकडे संकटात तुम्ही
माझी दिसणार ना, family ला माझी काय तर दिसणार? विनंती आहे हा. की यूट्यूब, इंस्टाग्राम, सोशल मीडिया अजून काही सोर्सेस असतील त्याला सगळ्यांना व्हायरल करायचं. फेसबुक, नक्की नक्की. जेणेकरून कोणीतरी नातेवाईक बघून तो तरी येईल इकडे आणि तुमचा नंबर द्या पहिल्यांदा. हा, नंबर देईल. म्हणजे तुमच्याकडे येतील. हा, हा. म्हणजे तुमच्याकडे आले मी कुलकर्णी त्यांना भेटेल. 100%. कोणच भेटायला तयार नाही. पाऊस येतोय, तुम्ही खाऊन घ्या. नाही बस दुसरं काही घेऊ. हे राहू द्या. जेव्हा तुम्हाला वाटेल ना तेव्हा हे खावा. हे पॅकेट ठेवा. का थंड झालंय? मी मला उद्या काय भेटणार गोष्टी करणार, काय ना काय सांगणार आहे आम्ही. कामाचं बी 100% करणार. कामाचं करणार. कॉन्टॅक्ट नंबर एक मला कागदावर लिहून द्या. हा, हा. माझ्याकडे पेन आहे. ते नक्की घेऊ का सर हे नक्की नाही तुम्हाला विचारल्याशिवाय काय करता येत नाही. तर सहकार्य खूप झाले. विचारवर तर व्हिजिटिंग कार्ड आहे कसं संपलेलंच आहे. हां हे कार्ड आहे, हा माझा नंबर आहे. नाही का सर नमस्कार, जय श्रीराम. मी विशाल बाप्पू कसबे, विचारधारा सोशल फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष. हे आपले दादा, आपलं काय नाव म्हणलं? अवधूत कुलकर्णी. हां, अवधूत कुलकर्णी यांना एक टू व्हीलरवाल्याने उडवलं होतं. ॲक्सिडेंटमध्ये यांची आम्ही मदत केली होती. सरकारी हॉस्पिटलमध्ये यांनी ॲडमिट केलं होतं. तिकडं सहकार्यांनी आम्हाला जवळ या, तर आम्ही यांची मदत केल्यामुळे यांनी मला 4 ते 5 दिवस झालं इथं बघत होते. पण मी त्यांना आत्ता भेटलो, आम्ही थांबलो होतो बोलत वगैरे ते. तर काय माध्यमातून तुम्हाला जर कधी कुणाला मदत करायची असेल गरजूंना, तर आपलं विचारधारा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करू शकता. आणि हे दादा आहे, यांनाही आपल्याला कामाचंही करायचं आणि यांच्या फॅमिलीसाठी पण एक कृपया विनंती करतो की आपले काय अवधूत कुलकर्णी म्हणून आहेत, म्हणजे दादा आहे आपले. तर त्यांच्या फॅमिलीला एक निरोप द्यायचा आहे की काय झालेलं असेल तर ते सोडून त्यांना, जर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जर त्यांची फॅमिली जर आम्हाला बघत असेल तर स्वारगेट भागामध्ये आम्ही आत्ता नटराज हॉटेलच्या इथे आहे. तर हे इथंच दादा भेटले होते, तर तुम्ही पण इथंच त्यांना शोध घ्यावा आणि आमच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करावा. विचारधारा सोशल फाउंडेशन, विशाल बाप्पू कसबे, 83 29 55 80 80 या नंबरवर तुम्ही संपर्क करून कॉन्टॅक्ट करावा, हेच विनंती करतो. जय महाराष्ट्र.